राम राम मंडळी. झालं की राव युद्ध सुरू. जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो निगेटिव्ह व्हायला सुरू झालेला आहे. मार्केट काल तुम्ही पाहिलं असेल 4-5% डाऊन झालं होतं. मेजरली कशामुळे झालं? कारण अशी अनसर्टेनिटी, वॉरची अनसर्टेनिटी जी असते ना, ती मार्केटला बिलकुल आवडत नाही. सो तेच होताना इथे दिसते. ऑइलच्या प्राइसेस $105 पर बॅरल गेलेले आहेत. इंडियासाठी तर ते फार निगेटिव्ह गोष्ट आहे, कारण इलेक्शन्स चालू आहेत. त्यामुळे मागचे 2 ते 3 महिने झालं पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढलेल्या नाहीयेत. सो ज्यावेळेस पासून इलेक्शनच्या म्हणजे प्राइसेस वाढलेल्या नाहीत पेट्रोल आणि डिझेलच्या, पण इन दॅट टाइम क्रूडच्या प्राइसेस ज्या आहेत ना त्या 50% वर आलेले. किती 50% ते वर आलेले. सो ह्याचा इम्पॅक्ट काही ना काहीतरी एकदा इलेक्शन संपले की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेसवर होईल. जर पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढल्या सो म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट वाढली फॉर लॉट ऑफ बिझनेसेस, जिथे ट्रान्सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी. सो याचा इम्पॅक्ट इन्फ्लेशनवर चांगलं खराब होऊ शकतो. सो इन्फ्लेशन वाढलं की मग परत आय थिंक अनसर्टनिटी, इंटरेस्ट रेट्स वाढणं या गोष्टी बिझनेसेससाठी चांगल्या नसतात. मी असं नाही म्हणत की ही सिच्युएशन फार लॉंग टर्म चालत राहणार आहे. नो, आय एम नॉट सजेस्टिंग दॅट. बट ह्याचा इम्पॅक्ट तर राहीलच मार्केटवर. आता ह्याला समजा कंट्रोल करायचं, इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढून नसतील द्यायच्या तर गव्हर्नमेंटला ड्युटीज कमी करावं लागतील. आणि गव्हर्नमेंटला ड्युटीज कमी करणं, टॅक्सेस कमी करणं, याचा अर्थ काय? गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहे ते कमी करणं. सो ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटचं इन्कम जर कमी झालं तर एक्सपेंडिचर तर तुम्ही भरपूर प्लॅन करून ठेवलेले आहे ना, म्हणजे ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जे अलोकेशन्स केलेले आहेत बजेटमध्ये ते तर त्यांना द्यायचे. सो मग तुमचं एक्सपेंडिचर तर आहे आणि इन्कम कमी आहे, म्हणजे काय वाढणार? फिजिकल डेफिसिट वाढणार. सो तो निगेटिव्ह असणार आहे. प्लस करंट अकाउंट डेफिसिट पण वाढेल आपला. कशामुळे? कारण करंट अकाउंट डेफिसिट काय असतं? तुम्ही काही गोष्टी एक्सपोर्ट करता, काही गोष्टी इम्पोर्ट करता. सो इम्पोर्ट जर एक्सपोर्ट पेक्षा जास्त असतील तर तुम्ही डेफिसिटमध्ये आहात. जर एक्सपोर्ट्स इम्पोर्ट पेक्षा जास्त असतील तर तुम्ही सरप्लस मध्ये असाल. तर आपल्या याच्यामध्ये तर आपण डेफिसिटमध्ये असतो, करंट अकाउंट डेफिसिट, कारण आपल्याकडे इम्पोर्ट्स फार जास्त आहेत. दोन गोष्टी आपण खूप जास्त इम्पोर्ट करतो. एक आहे ऑइल, क्रूड ऑइल, आणि दुसरं आहे सोनं म्हणजे गोल्ड. सो या गोष्टी आपण खूप इम्पोर्ट करतो, त्याच्यामुळे आपण करंट अकाउंट डेफिसिटमध्ये असतो. सो करंट अकाउंट डेफिसिट जर तुमचं वाढलं तर तोच इम्पॅक्ट तुमच्या करन्सीवर पण होतो, म्हणजे तुमची करन्सी डेप्रिशिएट होते. काल जर तुम्ही पाहिला असेल तर रुपी जो आहे तो 1 रुपये आणि 9 पैशांनी डेप्रिशिएट झाला अगेन्स्ट डॉलर. सो 75.35 पर्यंत डॉलर गेलेला आहे, म्हणजे रुपी डेप्रिशिएट झाला तिथे. कशामुळे डेप्रिशिएट झाला? याच गोष्टींमुळे, की बाबा इन्फ्लेशन वाढू शकतं, करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतं आणि फिजिकल डेफिसिट पण कंट्रीचा या वाढू शकतो. आणि मग टिपिकल फ्लाइट ऑफ कॅपिटल होतं. मग आपल्या याच्यामधून फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे ते निघण्याचा प्रयत्न करतात. स्पेक्युलेशन पण खूप सारं होतं अशा गोष्टींमध्ये. ऑपॉर्च्युनिस्ट लोक, ते गिधाडा म्हणलं होतं ना मी तुम्हाला, ते सगळीकडेच बसलेले असतात. ते फक्त मार्केटमध्येच नसतात, ते करन्सी मार्केटमध्ये पण असतात, कमोडिटी मार्केटमध्ये पण असतात, सगळीकडेच असतात ते. सो त्यांनी त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न केला. सो रुपीचं जे डेप्रिसिएशन होतं ते थांबवण्यासाठी आरबीआय मग इंटरव्हीन करतात. तर रुपीचं डेप्रिसिएशन होतं म्हणजे काय? डॉलरची डिमांड वाढते. सो डॉलरची डिमांड वाढली कम्पेअर्ड टू रुपी, सो रुपी डेप्रिशिएट झाला कम्पेअर्ड टू डॉलर. सो मग आरबीआय काय म्हणतं? अरे आमच्याकडे तर $630 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहेत. असं करता का तुम्ही? तुम्ही डॉलरची डिमांड वाढवता का? ह्या का सप्लाय आम्ही सप्लाय करतो मार्केटमध्ये, की सप्लाय जास्त केला की ऑटोमॅटिकली डॉलर मग डेप्रिशिएट होतं कम्पेअर्ड टू रुपी, म्हणजे कंट्रोल केलं जातं. दी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती आरबीआय इंटरव्हीन करून कंट्रोल करतात थ्रू जे पीएसयू बँक्स असतात त्यांच्या थ्रू. सो या गोष्टी चालत राहतात. सो म्हणलं ना की एकाच गोष्ट इम्पॅक्ट दुसऱ्यावर, दुसऱ्याचा इम्पॅक्ट तिसऱ्यावर, या कशा होतात हे तुम्हाला इथे दिसत असेल. सो आय थिंक आता काही ना काहीतरी करायला पाहिजे ना. रशियाने समजा वॉर सुरू केलेला आहे तर रशियावर सँक्शन्स अजून हार्श करायचे. तर तीच गोष्ट आता सगळे हे G7 कंट्रीज म्हणा, युरोपियन कंट्रीज म्हणा, किंवा युएस, हे सगळे करायला सुरू केलेलं आहे. पण अजून सुद्धा त्यांची जे डायरेक्ट एक्सपोर्ट्स आहेत ऑइल अँड गॅसचे, त्याच्यावर अजूनही कोणाची हिंमत होत नाहीये म्हणजे सँक्शन्स घालण्याची. रिझन कारण डिपेंडन्सी फार जास्त आहे. युरोपची इतकी जबरदस्त डिपेंडन्सी आहे रशिया, आणि आता युक्रेनवर पण ना. अल्टिमेटली युक्रेनचा ताबा जर इन अ वे रशियाने घेतलेला आहे, सो युक्रेन मधून पण जो सप्लाय होतो तो सुद्धा आता रशियाच कंट्रोल करेल. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर फारच म्हणजे अशी दुविधा मनस्थिती आहे सगळ्या जगाची, की यार आत्ता 2 वर्ष झालं आपण पॅन्डेमिकच्या थ्रू गेलेलो आहोत. सो ऑलरेडी आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि आता समजा आपण वॉर जर आणलं, इट्स नॉट दॅट की कोणी कॅपॅसिटी नाही आहे कोणाची. युरोपियन कंट्रीजची ती कॅपॅसिटी आहे, युएसची ती कॅपॅसिटी आहे टू हॅव अ वॉर विथ रशिया. प्रॉब्लेम हा आहे
की त्याचे जे इम्पॅक्ट असतात ना ते डिकेड लॉंग राहतात. अँड नोबडी वॉन्ट्स टू लुक ॲट दॅट. म्हणजे कोणालाच ते चांगलं वाटणार नाही की अरे हे वॉर होत चालला आणि त्याचे इम्पॅक्ट ऍक्च्युअली किती कॅटॅस्ट्रॉफिक असू शकतात. सो नोबडी वॉन्ट्स दॅट. सो म्हणून सँक्शन्स घालणं हेच ह्याच्यावरच त्यांचा भर आहे. पण चायना मला नाही वाटत की या सँक्शन्सला काही भाव देणार आहे. चायना असं वाटतं की रशियाच्या साईडनी आहे. कारण चायनाचे जे काल स्टेटमेंट्स आलेत त्यांनी काल युएसला ब्लेम केलंय की हे युएस मुळे झालंय म्हणे वॉर. त्यांनी सारखं चिथवलंय म्हणे रशियाला आणि त्याच्यामुळं हे वॉर झालेलं आहे. सो म्हणजे सरप्राइझिंग आहे. मला असं वाटतंय की चायना आणि रशिया बरोबर एकमेकांच्या बरोबर आहेत. कारण चायनालाही आज नाही तर उद्या सपोज म्हणजे होऊ नये तसं बट सपोज त्यांना तायवानवर कंट्रोल घ्यायचा आहे कम्प्लिटली. सो दॅट वुड ऑल्सो बी म्हणजे ते पण थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकेल. बट तिथे मला वाटतं युएस कॅन इंटरव्हीन कारण तायवान मध्ये त्यांची बऱ्यापैकी बिझनेस इंटरेस्ट जास्त आहेत. सो लेट सी काय होतं काय नाही होतं. बट तसं जर काही झालं तर मग रशिया चायना बरोबर उभं राहील आणि दोन मोठे न्यूक्लिअर नेशन्स जर एकमेकांसोबत असतील सो डेफिनेटली म्हणजे मी जस्ट होप करतो की आय थिंक प्रॅक्टिकल पेक्षा हे नाही इगो बॅटल्स आहेत. इगो बॅटल्स आणि तुम्हाला तुमची सुप्रिमसी ठेवून जायची आहे जगामध्ये की बघा म्हणजे तुमचं नाव भले निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो पण राहायला पाहिजे. त्या या सगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटतंय. आणि इथे इट्स बेटर आय थिंक आपली जी पोझिशन आपण घेतलेली आहे नॉट कमेंटिंग टू मच. कारण ज्यावेळेस इंडिया आणि चायनामध्ये कन्फ्लिक्ट झाले होते गलवान व्हॅलीमध्ये 2020 मध्ये त्यावेळेस कोणी आपल्याला सपोर्ट नव्हता केला. सगळे आपले ज्ञान आता देत पाजळत असतील कोणी नेशन्स तर आय थिंक ते त्यांनी त्यांच्याजवळच ठेवावं. कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपल्यावर येते त्यावेळेस कोणी येत नाही. आपल्यालाच ते फाईट्स आपल्या लढायच्या असतात. सो आपण आपल्यावर स्वतःवरच डिपेंड होऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. सो आय थिंक इट्स बेटर नॉट टू रिॲक्ट इमिडिएटली. आपले जे पीएमओ आहेत किंवा पीएम आहेत म्हणा किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स आहेत लेट देम हँडल दॅट सिच्युएशन. आपले जे एस जयशंकर जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत ते सेक्रेटरी राहिलेले आहेत आधी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये. सो ही नोज हाऊ टू हँडल दीज सिच्युएशन्स व्हेरी वेल अँड ही विल गाईड आवर पॉलिटिशियन्स व्हेरी वेल ऑन दॅट ऑन दिस पर्टिक्युलर फ्रंट. सो आपल्याला त्याच्यावर कम्प्लीट विश्वास असायला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे मूडीज ही जी कंपनी आहे त्यांनी इंडियाचं जे फोरकास्ट आहे जीडीपीचं ते वाढवलेलं आहे फॉर FY23. सो त्यांनी आता ते 8.4% वर नेलेलं आहे. आधी ते 7.9% वर होतं तिथून ते 8.4% पर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे. फिच रेटिंग्स ही जी कंपनी आहे त्यांनी मात्र त्यांचं जे फोरकास्ट आहे इंडियासाठी FY23 साठी ते 10.3% वरच ठेवलेलं आहे. यावर्षी सुद्धा मूडीजने आपलं जे ग्रोथ फोरकास्ट आहे ते वाढवलेलं आहे. दॅट इज ॲट 9.4%. सो चांगली गोष्ट आहे. बाकी LIC IPO बद्दल बोलायचं म्हणलं तर इट इज ऑन ट्रॅक असं गव्हर्नमेंटच्या साईड म्हणते. गव्हर्नमेंट की सूत्र बता रहे असं म्हणता येईल आपल्याला. सो लेट सी IPO इज ऑन ट्रॅक त्यांचं म्हणणं. नॉर्मली मार्केट ज्यावेळेस खराब असतं त्यावेळेस IPOs पोस्टपोन केले जातात. बट इथे डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट फार मोठा आहे. सो दे विल हॅव टू कम अप विथ दिस IPO अँड इट विल बी सक्सेसफुल. दॅट्स व्हॉट आय फील. बजाज फायनान्स बद्दल जर बोलायचं तर मिस्टर संजीव बजाज म्हणतायत की आमचा पूर्ण बिझनेस येणाऱ्या काही वर्षांमध्ये डिजिटल होणार आहे. एव्हरीथिंग विल बी डिजिटल. सो लेट सी. त्यांनी बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट्स पण केलेल्या आहेत. इन हाऊस कॅपेबिलिटीज पण ते बिल्ड करत आहेत. एक मोठी व्यक्ती आहे जे त्यांनी ऑन बोर्ड केलेली आहे. who was heading fintech business somewhere. They have not disclosed anything yet, but plans are quite good. So let's see. बाकी हे जे रशियावर सँक्शन्स केले जातील चायना त्याला ऍक्सेप्ट नाही करणार किंवा डिफाय करणार त्याच्यामुळे काही सेक्टर्स आहेत इंडियामध्ये जे बेनिफिशियल असू शकतात जसं की स्टील लोकल स्टील प्रोड्युसर्स इंजिनिअरिंग गुड्स प्रोड्युसर्स अँड स्पेशालिटी केमिकल्स चे ज्या कंपनीज आहेत त्यांना पॉझिटिव्ह आहे की चायना +1 स्ट्रॅटेजी जी आहे कम्प्लीट डिपेंडन्सी ऑन चायना ठेवायला भरपूर सारे जगातल्या कंपनीज तयार नाही आहेत. सो दे आर लुकिंग फॉर ऑप्शन्स. सो चायना +1 मध्ये इंडिया फिट्स बेटर. सो ते बघण्यासारखं असेल. बाकी सोन्याचं सोनं झालं. सोनं 51,500 रुपयावर आहे. सेफ ऍसेट सेफ हेवन म्हणून ते कन्सिडर केलं जातं. जेव्हा केव्हा जिओपॉलिटिकल टेन्शन्स असतात किंवा इकॉनॉमिक टर्मऑइल होतं त्यावेळेस सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो. सो मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा आपला नवा इनिशिएटिव्ह नवा उपक्रम आवडत असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देन फॅमिली मेंबर्सला सुद्धा हे या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चांगलं काम करत असू आणि आमचं रिसर्च कॅपॅबिलिटीज पण चांगल्या असतील तर प्लीज investindia.in व्हिजिट करा. मराठी हा प्रोमो कोड यूज करा आणि आमचे रिसर्च प्रॉडक्ट सबस्क्राईब करू शकता तुम्हाला त्यासाठी चांगला डिस्काउंट 35% मिळेल. मार्केट काल पडला आहे म्हणून
काल आम्ही रेड नावाचा एक प्रोमो कोड ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट आमच्या मॉडेल पोर्टफोलिओजवर मिळेल. तर investindia.in ला व्हिजिट करा आणि आमचं कंप्लीट मॉडेल पोर्टफोलिओचं जे पॅकेज आहे ते सुद्धा तुम्ही 5,000 रुपयामध्ये सबस्क्राईब करू शकता, ज्याची नॉर्मल प्राइस 10,000 रुपये असते. मी आशा करतो की तुम्ही जरूर या संधीचा लाभ घ्याल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.